पहिलं कुठं पण भेटायचं, पण आता काय झालंय, आता आम्हाला लागली सवय. आणि कशा सवय लागली तुम्हाला समोर सांगतेच बघा. माझी सकाळी सकाळी बघा पावभाजीचा घाट घातलाय मी, कारण आज पोरांना आहे शाळेला सुट्टी. तर म्हणलं चला, तर म्हणलं आज पोरं घरीच आहेत, तर म्हणलं पावभाजी खातील नाही का. तर बघा हा घाट तर घातलाय. पण काय झाले, आज आमचा दूधवाला बाबाच नाही आला. सकाळी रात्रीलाच येत होतो, पण रात्री नाही आला, कारण आमच्याकडे काल खूपच पाऊस पडल्यामुळं खूप प्रॉब्लेम झाला. आणि एखादी गोष्ट आपण केली नाही ना, मग ती दिवसभर आपल्याला सारखी डोक्यामध्ये सतवत असती. तर बघा इकडं पावभाजीचा मस्त घाट घातलाय, तर मस्त पावभाजी पण केली. आणि दूधवाला बाबा नाही आल्यामुळं काय काय प्रॉब्लेम झाल्यात बघा. सकाळी चहा नाही पिल्यामुळं मला असं वाटायला लागलं की मी काहीतरी विसरते की असं वाटायला लागलं मला. तर दाजी बघा सकाळी सकाळी जाऊन मस्त पाव घेऊन आल्यात, आणि पाव पण भाजणार आहे आता मी. पाव बटर लावून भाजून देणार आहे ह्या दोघा तिघाला बी. आणि दाजींना उशीर होतोय, तर बघा तव्यावर बघू शकता तुम्ही, मी 2-2 चपात्या एका भरला बघा, मी 2-2 चपात्या भाजल्यात. काय सांगायचं हे बघा, एवढं खूपच गोंधळ झाला मला सकाळी सकाळी. दाजी रात्री मला सांगले नाहीत की मला लवकर जायचं आहे म्हणून. तर मला सकाळी उठल्यावर त्यांनी एवढी घाई केली ना. मग तुळशीची पूजा करायची होती, मला तुळशीला पाणी घालायचं होतं. मग परत घरातली पूजा करायची राहिली. पटापट बघा मी सगळं आवरून घेतली. चपात्या झाले, पाव पण भाजून दिले, डबे पण भरून दिल्यात, आणि मी माझं स्वतःचं पण आवरून घेतली बघा. आणि मी गेली होती बाहेर, दूध आणायला गेली होती, कारण दूध नाही गेल्यावर मग मला काय डोकं चालत नाही माझं. आणि चहा पिजे तर मला तर असं वाटायला लागलं सकाळपासून की मी काहीतरी विसरते. एवढा प्रॉब्लेम वाटला नसता, कारण आम्हाला घरगुती दुधाची सवय लागली ना. त्यामुळं दूध पाकिट आणून, ते गोकुळचं दूध आणून असे दूध पाकिटातली चहा असं पिवा अशी इच्छाच होत नाही, कारण ते दूध असं एकदम वासवास लागतं. त्यामुळं घरगुती दुधाची खूप सवय पडली. त्यामुळं मग आता ते लांब आहे, आणि ते दूधवाल्या बाबाचं घर पण जवळ नाही आहे. तर बघा फायनली मी जेवायला घेतली आहे, मस्त पावभाजी आणि कोबीची भाजी पण घेतली आहे. तर मग या जेवण करायला. आणि इकडं बघा श्रावणी दीदी बसल्या तिकडं मस्त नाश्ता करत. श्रावणी आताच क्लासहून आली, ती पण टी व्ही लावून मस्त बसल्यात. चला म्हणलं आपण पण इकडंच बसूया, किचनमध्येच बसली मी जेवायला. पोरी म्हणत होत्या मम्मी इकडे ये म्हणून, पण मला म्हणलं टी व्ही बघ ना, ते पटकन खाल्लं तर मला ते व्हिडिओ पण एडिट करायचे आहेत, आणि घरातली दुसरे कामं पण असतात. म्हणलं टी व्ही बघत बसलो की मग ते तिकडंच मी 2-2 तास उठतच नाही मग. त्यामुळे म्हणलं पटकन जेवून घेते, आणि त्याच्यानंतरचे कामं पण आपल्याला सुचतील. आणि लई जरी खाल्लं तरी मला लई आळस येते, त्यामुळं मग पटकन थोडंसं काहीतरी खाल्लं बाजूला झालं तर बरं वाटतं. चला तर मग आजचा व्हिडिओ माझा कसा वाटलाय नक्की सांगा. पावभाजी तर खूप छान झाली. तुम्ही पावभाजी कशी करता मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज व्हिडिओला सगळ्यांनीच लाईक करत जावा, आणि कमेंट पण छान छान करत जावा. तुम्हाला काय वाटतील, तुमच्या काय भावना असतील त्या पण माझ्यासोबत शेअर केला तरी. तर मग आता मी जेवून घेते, आणि बघा सकाळी 7 वाजल्यापासून तर 11 वाजेपर्यंतचा माझा व्हिडिओ आहे. कसा वाटलाय नक्कीच सांगा. बाय.